निळा झेंडा, पिवळा झेंडा, लाल झेंडा, हिरवा झेंडा. झेंड्यामध्ये काही नाही, महत्वाचा आहे दांडा. झेंडे काहीच कामाचे नाही. सगळे झेंडे कामापुरते वापरले जातात. सर्वात जास्त आहे महत्वाचा आता दांडा. तो दांडा आपल्याला जो विरोध करेल, जो आपले प्रश्न सोडवणार नाही, जो आपल्या प्रश्नाला बगल देईल, जो आपले प्रश्न व्यवस्थितरित्या पूर्ण करणार नाही, त्याला फक्त दांडा घ्यायचा. आता झेंड्याचा वाद पूर्णतः आता मिटवला पाहिजे. आणि येत्या काळामध्ये प्रत्येकाने झेंडे ज्याच्या त्याच्या परीने घेऊन चला, पण दांडा एक मोठा हातामध्ये ठेवा. या व्यवस्थेला जागा करायचा असेल तर दांडाच लागतो. झेंडा दाखवला तर भीत नाही, झेंडे बदलत असतात. म्हणून प्रत्येकाच्या हातामध्ये दांडा. हा दांडा शिक्षणाचा असला पाहिजे, हा विचार हे समतेचा असला पाहिजे, बाबासाहेबांचे विचार असले पाहिजेत, अण्णाभाऊचे विचार असले पाहिजेत. ज्या ज्या महामानवाने समाजासाठी काम केलंय त्या प्रत्येकाचे विचार आपण आत्मसात करून त्या विचाराचा दांडा आपल्या हातामध्ये असला पाहिजे. आणि एक आहे, शिक्षणाशिवाय समाजात